नमस्कार, यश रसोईमध्ये आज आपण अगदी झटपट बनणारी रेसिपी बघणार आहोत। ती म्हणजे मटर पनीर पुलाव। अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये ही रेसिपी बनते। तुम्हाला जर नवनवीन रेसिपी शिकण्याची आवड असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे छान छान नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओ सोप्या पद्धतीने मी सांगत असते त्या तुम्हाला बघायला आणि शिकायला मिळतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे, त्याचे चौकोनी काप करून घेतलेले आहे। पनीरला आपण कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग करून घेणार आहोत, त्यासाठी मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर इथे वापरत आहे। आपल्याला कॉर्नफ्लॉवर हलक्या हातानेच पनीरला चोळून घ्यायचे आहे, जेणेकरून पनीरचे तुकडे होणार नाही। तर तुम्ही बघू शकता, अलगद हाताने मी कॉर्नफ्लॉवर पनीरला कोट करून घेतलेला आहे। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपण सर्व पनीरचे काप सोडून घेणार आहोत। मी इथे पसरट पॅन घेतलेला आहे, त्यामुळे एकाच वेळी सर्व पनीर मी ते घालून घेणार आहे। तुम्ही जर पसरट पॅन न घेता खोल कढई वगैरे जर घेतली तर त्यामध्ये तुम्ही 2 बॅचमध्ये पनीर फ्राय करून घ्या, जेणेकरून ते एकामेकाला चिकटले जाणार नाहीत। तर एका साईडने पनीर छान ब्राऊन झाल्यानंतर ते पलटवून घेतले आणि दुसऱ्या साईडने देखील आपण छान ब्राऊन होईपर्यंत हे पनीर फ्राय करून घेणार आहोत। तर पनीर आपले दुसऱ्या बाजूने देखील छान फ्राय झालेले आहे, आपण हे काढून घेऊयात। त्यानंतर कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलं, अर्धा चमचा जिरं घालून छान फ्राय करून घेतलं आणि काही खडे मसाले घातले। त्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, मोठी वेलची, छोटी वेलची आणि तेजपानं घातली। त्यानंतर उभी चिरून घेतलेली 1 मिरची घालून छान परतवून घेतलं। बारीक चिरलेला उभा कांदा घालून छान परतवून घेतला। त्यानंतर 1 वाटी मटार घालून छान असं हे मिश्रण 1 ते 2 मिनिटं परतवून घेतलं। त्यानंतर मी बासमती तांदूळ 2 वाट्या अर्धा तास पाण्यामध्ये सोक करून ठेवलेला होता, तो घातला। तांदूळ घातल्यानंतर 1 मिनिटभर हे मिश्रण सर्व परतवून घेतलं। आता आपण पाणी घालून घेणार आहोत। तर 2 वाटी तांदूळाला मी ते 3.5 वाटीच पाणी वापरणार आहे। नेहमी आपण राईस शिजण्यासाठी डबल पाणी वापरत असतो, पण पुलावसाठी आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी कमी घालायचं आहे। 2 वाट्या तांदूळाला मी 3.5 वाट्याच पाणी घातलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ, त्यानंतर काही पुदिन्याची पाने घालून घेतली, अर्धा लिंबाचा रस घातला आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं। तर मिठाचं प्रमाण देखील आपल्याला पुलाव बनवताना कमीच ठेवायचं आहे, कारण आपण पुलावला जास्त मिरची वापरत नाही, एकच उभी मिरची आपण इथे घातलेली आहे। सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं आणि तळून घेतलेलं पनीर वरतून ठेवून घेणार आहोत। आता सर्व पनीर मी इथे ठेवून घेतलेलं आहे वरतून। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकरला आपल्याला हाय फ्लेमवरती एकच शिट्टी घ्यायची आहे। तर 1 शिट्टी आपल्या कुकरची झालेली आहे। थोडीशी वाफ निघाल्यानंतर आपण कुकरचं झाकण खोलून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती छान आपला पनीर मटार पुलाव झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारी ही रेसिपी आहे। कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनणारा हा पुलाव तुम्ही देखील नक्की ट्राय करा। मस्त असा वाफाळता गरमागरम पुलाव सर्व करूया। मोकळा राईस झालेला आहे, छान असा फुललेला आहे राईस। चला तर सर्व करूया। तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि खाली जे लाईकचं बटन आहे, मी सर्विंग करते तोपर्यंत तुम्ही माझ्या रेसिपीला एक लाईक आणि कमेंट नक्की करा, जेणेकरून मला नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। तर तुम्हाला आजची ही रेसिपी पुलावची कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन झटपट बनणाऱ्या सोप्या अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार।